नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे. तर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर आज आमच्या इथे येणार आहेत कोणीतरी स्पेशल पाहुणे. तेच आता कोण येणार ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेल. आता सांगणार नाही मी कोण येणार आहे ते. आणि त्याच्यासाठी चालू आहे पुरणाचा स्वयंपाक. इकडे कुकर वगैरे झालेला आहे, डाळीचं शिजलेलं आहे. चला तर लागूया आपल्या पुरणाच्या स्वयंपाकाला. इकडे चाललं होतं माझं पुरणाची डाळ काढणं. आता कोणीतरी पाहुणे यायचे म्हटल्यावर तर घाई गडबड राहतेच नाही का. मग मस्तपैकी इकडे डाळ शिजायला टाकली होती आईनं, शिजणं वगैरे झालं, ती मस्त अशी डाळ शिजली होती छान अशी. तेच माझं इकडे चाललं होतं. डाळ वगैरे काढून घेतली, नंतर मस्त असं पुरण ठेवलं शिजायला इकडं गॅसवर. मस्तपैकी आईनं मला साखर वगैरे टाकून दिली. मग तेच चाललं होतं इकडं पुरण शिजवणं. मस्त असं पुरण शिजवणं चाललं होतं. नंतर इकडे माझा मसाला डब्बा पण रिकामा झाला होता. चला म्हटलं तेच भरून घेऊन, तेच गडबड इकडे चालली होती. आता कामात काम करायला आपल्या बायकांना खूप आवडतं नाही का. तर मग चला म्हटलं पुरण थंड होईपर्यंत आपलं हे काम करणं होते. इकडे बघा पुरण छान असं थंड झालं. आता याला काढून ठेवायचं, थंड करायला एका कपड्यावर टाकून ठेवायचं. असं कपड्यावर टाकून ठेवलं म्हणजे लवकर सुकते पुरण आणि छान असं पेड्यासारखं असं कडक कडक होते. इकडे पुरण वगैरे छान मस्त रेडी झालं. आणि नंतर इकडे घेतला होता लसूण. बघा कसा पटकन लसूण सोलून काढला. नंतर इथे बघा आता दुपारच्या वेळेला माझी खूप घाई होती. या पिल्ल्याला लागली होती भूक, त्याच्या आजीला त्याने पोहे करून मागले. नंतर इकडे चालला होता चहा करणं. दुपारच्या वेळेला चहा तर लागतोच आपल्याला. आता दुपारी खूप कामं राहतात. आता आज तर पाहुणेच येणार होते. मग इकडे वरचे धुतलेले कपडे वगैरे काढून आणले. आता हे बछडे बघा, या बछड्याला तर माझ्या जवळच राहणार राहते. हा कसाच मला अजिबात सोडून राहतच नाही. याला मी जवळजवळ असलं तर याला बरं वाटते. आणि व्हिडिओमध्ये यायला पण याला खूप आवडतं. तर तुम्ही पाहताच बरेच वेळा. नंतर इकडे चालली होती साराची तयारी. आता सगळं काही मी शूट केलं नाही, सार कसा केला काय नाही तसं शूट केलं की तो खूप मोठा व्हिडिओ होतो. चला म्हटलं थोडंफार तुम्हाला दाखवू. नंतर इथे बघा मस्त असा छान चमचमीत सार तयार झाला. आता आमच्या इथे तिखट कोणाला जास्त आवडत नाही, म्हणून जास्त तिखट सार करत नाही आम्ही. नंतर इकडे टाकला होता कुकरमध्ये शिजायला भात. आता थोडाफार तुम्हाला अंधार दिसत असेल, लाईट गेली होती. नंतर संध्याकाळच्या वेळेला आता हे किती 5-6चा व्हिडिओ असेल. आता लाईट गेली होती त्याच्यामुळं थोडा अंधार दिसत होता. नंतर इकडे भाताचं कुकर वगैरे लावलं आणि नंतर लागलो इकडे पापड काढायला. आता हे पापड माझ्या यांचे खूप फेवरेट आहेत, आईकडून आणलेले आहेत. यांना माझ्या आईच्या हातचे पापड खूप आवडते. तर आज यांनाच काय सगळ्यांनाच माझ्या आईच्या हातचे पापड आवडतात. आणि ते पापड पण एवढे छान होतात ना, चवीला काही सांगायचं कामच नाही. प्रचंड अशी छान तिच्या हातची चव त्या पापडाची मी कितीही कोणी करून पाहतो म्हटलं ना तरी तसे पापड कोणाला जमतच नाहीत. एखाद्या माणसाच्या हाताची चवच वेगळी राहते नाही का. एखाद्याला ती गोष्ट परफेक्ट जमते म्हणजे जमतेच असं राहते एखाद्याचं, की कोणाला एखादा पदार्थ छान येतो म्हणजे तसा पदार्थ दुसरं कोणालाच येत नाही नाही का. चला तर मग असो, एवढे माझे चालले होते पापड वगैरे काढणं. मस्त असे भरपूर पापड वगैरे काढून घेतले आणि नंतर इथे बसलो होतो आम्ही धोंडे करायला. आता खूप अंधार. आता हा व्हिडिओ मी माझ्या नक्षूला घ्यायला लावला होता, त्याने काय फ्लॅश ऑन केला नाही आणि नंतर इथे अंधार दिसत होता. आता तुम्हाला बरोबर दिसतही नसेल बघा. इथे मी धोंडा करत होते. मस्त असे आई मला मदत करत होत्या धोंडे करायला. मस्त मुरड वगैरे भरून धोंडे चालले होते करणं. आता बरोबर दिसत नाही त्याच्यासाठी सॉरी माझ्या पिल्लूंनी फ्लॅश काय ऑन केलाच नाही. माझा चेहरा पण बरोबर दिसत नव्हता अंधारामध्ये. इकडे बघा मस्त असं भज्याचं कालवण ठेवलं. हे केले होते देवाला धोंडे. आता हे यांना द्यायला धोंडे आणि वाढायला पण धोंडे बनवले होते. नंतर इकडे चालला होता माझा स्वयंपाक. आता माझ्या ओट्यावरचा पसारा वगैरे सगळं स्किप करा तुम्ही. आता एवढा पुरणाचा स्वयंपाक केला म्हणल्यावर एवढा पसारा तर होणारच नाही का. नंतर इथे बघा छान असं नैवेद्याचं ताट रेडी केलं. मस्त असं भरून ताट, असं भरलेलं ताट पाहिलं की किती छान वाटते नाही का. नंतर इथे मस्त असा देवाला नैवेद्य वगैरे धरून ठेवला. आता आपण एवढा सारा स्वयंपाक केल्यावर पहिला असते आपलं की देवाला नैवेद्य धरायचा नाही का. चला तर आता सांगते मी तुम्हाला आमच्या इथे पाहुणे कोण आलेत. हे बघा, ही आहे आमच्या इथली स्पेशल पाहुणी, आमची प्रिन्सेस म्हटलं तरी चालते. आणि ही आहेत माझ्या 2 नणंदबाई. मस्त असं इकडे आमचं
जेवणं वगैरे आटोपली. आता जेवणाचा वगैरे काही शूट केलं नाही, कारण भरपूर पसाराही पडलेला होता आणि शूट घ्यायचं लक्षातही राहिलं नाही बोलण्याच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये. आता आमच्याकडे इथे भरपूर बच्चा पार्टी झाली, त्याच्यामुळे खूप गोंधळ होते, त्याच्यामुळे शूट काही घेणं झालं नाही. इकडे चालला होता माझा किचन ओटा आवरणं. आता एवढा स्वयंपाक केल्यावर किचन ओटा एवढा घाण होतो का, त्याला घासूनच काढणं लागते. तेच माझं इकडे चाललं होतं. आता इकडे मस्त माझे बच्चे झोपले होते. चला म्हटलं आता सकाळी करण्यापेक्षा आत्ताच करून घेतलेलं म्हणजे सकाळी आपल्याला फ्रेश किचन ओटा दिसला म्हणजे आपला माइंड पण फ्रेश राहते आणि समोरची कामं करायला पण आपण मोकळे राहतो, नाही का. मस्त असा ओटा स्वच्छ वगैरे करून घेतला. नंतर इथे बघा धुणं पण माझा झाला होता मस्त ओटा. आजचा दिवस असा भरपूर कामातच गेला. आज मला रेस्ट करायला वेळ मिळाला नाही, काही नाही. आज पूर्ण असं कामातच गेलं. आता स्वयंपाक एवढा करायचा म्हटल्यावर आणि पाहुणे यायचं म्हटल्यावर थोडं जातेच, नाही का. तर मग माझा लॉंग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आता आता 10:30 वाजले. आत्ता माझं सगळं आटोपलं आहे, तरी भांडी घासायची आहे. चला म्हणलं तुम्हाला बाय बाय करू आणि मी लागू माझं भांडी घासायला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.